सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मागच्या ज्या महत्त्वाच्या योजनेवर आपण व्हिडिओ टाकला होता त्याला खूप जबरदस्त प्रतिसाद दिला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय रिव्हिजन सीरीज मधला दुसरा अहवाल आणि निर्देशांक। यामध्ये 2023 ते 2024 मधले टोटल 30 ते 35 अहवाल मी कव्हर करून देणार आहोत फास्ट ट्रॅक रिव्हिजन स्वरूपात। चला तर मग सुरू करूया। चला बघा मित्रांनो, आजचा आपला तुम्हाला दिसतोय परीक्षेला जाता जाता लास्ट रिव्हिजन अहवाल आणि निर्देशांक बघतोय। यामध्ये फक्त एक सूचना देतोय सुरुवातीला। बरेच विद्यार्थी मला सांगत होते सर तुमची ज्या बॅचला ऑफर कधी येणार आहेत। मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट असणार आहे, तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आपल्या स्टेप अपच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर अतिरिक्त 10% सवलत देतोय। तर मित्रांनो, आजच ॲप डाउनलोड करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या बॅचेस लावायचे आहेत, ऑनलाईन करायचे आहेत, त्यांनी त्या बॅचेस घेऊ शकता। तसेच माझी करंट अफेअरची बॅच सुद्धा मी तुम्हाला जी वन डे रिव्हिजनची बॅच आहे त्याच्यामध्ये नोट्स, वर्कशीट, टेस्ट सिरीज दिलेली आहे, त्या सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे। ज्यांना घ्यायचे ते ऑनलाईन बघू शकता। ठीक आहे, चला तर त्यानंतर काही आपल्या इतरही बॅचेस आहे रिव्हिजनच्या, ज्यांना करायचे आहेत। तुम्हाला इथे दिसत आहे पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, सायन्स, हिस्ट्री आणि माझी करंटची ज्यांना करायची आहे ते ॲप डाउनलोड करा आणि बॅच घेऊ शकता। 15 तारीख एक दिवसासाठी मी सवलत दिलेली आहे। ठीक आहे, चला त्यानंतर बघा, आपण मागच्या लेक्चरला एक प्रश्न विचारलेला होता, तुम्हाला सांगितलं होतं ज्याचं उत्तर जो टाकेल 1 ते 2 विद्यार्थ्यांना आपण त्याच्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण त्यांना पुस्तकं पाठवणार आहोत। तर मित्रांनो, तर आपलं लक्षात घ्या, आता हे पुस्तक मी बोललो होतो एक लॉजिक बूस्टर, आणि हे पुस्तक आम्ही लकी ड्रॉ करणार आहेत। तर हे पुस्तक तुम्हाला एक 2-4 दिवसामध्ये जे विद्यार्थी लकी ड्रॉ मध्ये निघतील त्यांना फोन केला जाईल आणि त्यांचा ॲड्रेस घेऊन त्यांना हे पुस्तक पाठवलं जाईल। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर प्रश्न विचारला तर सिक्कीमवर भारतातील पहिले सेंद्रिय राज्य, आणि काही कमेंट आलेल्या आहेत चांगल्या ह्या कमेंट मी तुम्हाला शेवटी वाचून दाखवणार आहे। खूप चांगल्या लोकांनी कमेंट केल्या, काही मोटिवेशनल व्हिडिओ टाका सर, आणि खूप छान लेक्चर होते, तुमचं मनापासून आभार। तुमचं असंच प्रोत्साहन असू द्या, आणि पहिल्यांदा जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी एक वेळा दनादन लाईक ठोका। किमान मला या व्हिडिओचं 1000 लाईकचं टार्गेट आहे, ते पूर्ण करा, मला अजून उत्साह मिळतो आणि आपण अजून चांगले तुमच्यासाठी रिव्हिजन लेक्चर घेऊन या। चला तर मग आजच सुरू करूया। मित्रांनो, आजचा पहिला आपण बघतोय जागतिक मानव विकास निर्देशांक 2023-24। आता लक्षात घ्या, हा अतिशय महत्त्वाचा आहे येणाऱ्या राज्यसेवेसाठी, कारण की आत्तापर्यंतच्या राज्यसेवेचा विचार केला तर जागतिक मानव विकास अहवालावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे। तर आपल्याला यावर्षी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो। लक्षात घ्या, भारताचा क्रमांक कितवा आहे पहिला लक्षात घ्या, तर 134वा क्रमांक भारताचा आहे। आणि भारताचे वर्गीकरण कोणत्या गटामध्ये करण्यात आलेलं आहे असं जर विचारलं तर लक्षात घ्या, मध्यम मानवी विकास गटामध्ये भारताचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर फक्त सिंगल लाईन प्रश्न आला की मानव विकास निर्देशांक 23-24 मध्ये भारताचे वर्गीकरण कोणत्या गटात आहे, तर लक्षात घ्या मध्यम मानवी गटामध्ये। मग या अहवालातले पहिले 3 देश जर आपण बघितले तर लक्षात घ्या, पहिल्या 3 देशामध्ये तुम्हाला स्वित्झर्लंड पहिला देश दिसतो। स्वित्झर्लंड जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 बोलतोय मी। नॉर्वे 2 नंबरला आहे, आइसलँड 3 नंबरला आहे। हे बघा, इथं 5 करण्याची गरज नाही आहे। लक्षात घ्या, अहवालामध्ये किमान 5 नाही लक्षात राहत, शेवटचे 5 लक्षात राहत नाही, शेवटचे 2 आणि पहिले खूप झालं तर 3 माहीत पाहिजे। भारताचा क्रमांक माहीत पाहिजे, भारत कोणत्या गटामध्ये आहे हे माहीत पाहिजे, भारताचा क्रमांक किती माहीत पाहिजे, आणि कोणती संस्था जाहीर करते, एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा कितवी आवृत्ती, एवढंच अहवालाबद्दल करणं गरजेचं आहे। मग आता शेवटचे 3 देश जर आपण बघितले तर लक्षात घ्या, शेवटच्या मध्ये तुम्हाला सोमालिया देश दिसेल। सोमालिया झालाय, सोमालिया। आता बरेच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर या सगळ्या तुमच्या करंटच्या ज्या PDF आहेत ना, तर या PDF ना सर आम्हाला प्लीज प्रोव्हाइड करा। मित्रांनो बघा, या PDF तुम्ही ॲप डाउनलोड करा। या ॲपला ह्या सर्व PDF उपलब्ध आहे। मी एक त्याची बॅच क्रिएट केलेली आहे, फक्त उद्यापासून ती होतील। काय आहे की फक्त आपला एक DTPचा खर्च तो निघाला पाहिजे, त्यासाठी एक छोटीशी कॉस्ट ठेवलेली आहे। 49 रुपयामध्ये वर्षभरातल्या सगळ्या PDF तुम्हाला तिथे मिळतील। ठीक आहे, आता बघा सोमालिया, त्यानंतर दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे शेवटचे 3 देश आहे। आणि पहिल्यांदा हा अहवाल 1990ला जाहीर झाला। मग मानव विकास अहवालाचे जनक कोण आहे यांचं नाव तुम्हाला लक्षात पाहिजे, मेहबूब उल हक, कारण का बरेच वेळा यावर प्रश्न विचारले गेलेले आहे
कंबाईनची परीक्षा म्हणा, राज्यसेवेची परीक्षा म्हणा, माहीत पाहिजे. चला ठीक आहे, पुढचं नेक्स्ट आता हा काय, तर हा टाइम्स हायर एज्युकेशन. टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे विद्यापीठाची क्रमवारी आहे 24ची. आता तुम्हाला 2 शैक्षणिक घडामोडीतले अहवाल महत्त्वाचे आहे. एक म्हणजे म्हणजे टाइम्स हायर एज्युकेशन आणि दुसरं कॅक्लरी सायमंडचा. आता कॅक्लरी सायमंडचे 2 अहवाल येतात, एक येतात जागतिक आणि एक येतात आशियाई. ठीक आहे, आता एक यंग युनिव्हर्सिटी सुद्धा आलेली आहे, पण तुम्हाला हे 2 करणं गरजेचं आहे कारण की राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे. जगातील पहिले 3 विद्यापीठ म्हटले तर ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड येते आणि तिसऱ्या क्रमांकावर MIT हे अमेरिकेचा आहे. ठीक आहे, MIT अमेरिका. पहिलं लक्षात घ्या फक्त ऑक्सफर्ड विद्यापीठ. अशा स्वरूपाचे जे शैक्षणिक घडामोडीतले अहवाल आहे याच्यामध्ये एक तर भारतातलं विचारतील किंवा तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त विचारतील तर पहिलं, बस फार जास्त तिसरं कुठलं आहे, चौथं कुठलं आहे, एवढं डीपमध्ये आयोग जात अजून नाही. ठीक आहे, भारतातील पहिल्या 3 संस्था जर पाहिल्या तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू आणि दुसरं अन्ना विद्यापीठ. ठीक आहे, या 2 संस्था तुम्हाला माहीत पाहिजे. 2 पैकी तुम्ही पहिली जरी लक्षात ठेवली की टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठाची क्रमवारी 24ची आहे, याच्यामध्ये जगातली पहिली ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, भारतातलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू, एवढं जरी माहीत असलं तरी गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवाल 2023. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवाल दुसरा आणि स्वच्छतेबाबतचा एक अहवाल वेगळा आहे. ठीक आहे, स्वच्छ सर्वेक्षण आपण त्याला म्हणतो, 2016 पासून सुरू झाला होता आणि यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जात आहे. मागच्या वर्षी सुद्धा कंबाईनला प्रश्न होता. ठीक आहे, ज्यांनी कंबाईन दिली त्यांना माहीत असेल. ठीक आहे, आता बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे, हा स्वच्छ सर्वेक्षण अहवाल वेगळा आहे. तर याच्यामध्ये ना एक साधारणतः 2 कॅटेगरीतले तुम्ही करा. एक म्हणजे एक तर 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर आणि दुसरं म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असल्यामधले शहर. म्हणजे याच्यात अजून काही कॅटेगरी आहे, पण 2च कॅटेगरी हा इम्पॉर्टंट आहे माझ्या अनुषंगाने. तर तुम्ही 2 कॅटेगरीला जास्त फोकस करा. तुम्ही अजून वाचला तरी काही हरकत नाही. पण आता 10 लाखांपेक्षा म्हणजे 10 लाख प्लस, इथे 10 लाख प्लस येते म्हणजे वर्तमान करावं लागेल, पेक्षा जास्त लोकसंख्या म्हटलं तर याच्यामध्ये इंदूर शहर मध्य प्रदेश, इंदूर मध्य प्रदेश पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला आग्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि तिसरं ठाणे महाराष्ट्र. ठीक आहे, 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षणासंदर्भातला अहवाल आहे. यानंतर 3 ते 10 लाख, आता हे आपण 3 ते 10 लाखच्या दरम्यान बघतोय. ठीक आहे, तर हे दरम्यान लोकसंख्या जिथे आहे त्यामध्ये जर शहरे बघितले तर 1 नंबरला तुम्हाला दिसतंय अमरावती महाराष्ट्र. ठीक आहे, अमरावती महाराष्ट्र तुम्हाला दिसते 1 नंबरला. 3 ते 10 लाखाच्या दरम्यानची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, नाही तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे 10 लाखांपेक्षा जास्त, इंदूर म्हटलं तर 10 लाख प्लस आहे आणि 3 ते 10 लाख दरम्यान म्हटलं तर 1 नंबरला अमरावती येतं आणि 2 नंबरला मोरादाबाद उत्तर प्रदेश येतं आणि 3 नंबरला गुंटूर आंध्र प्रदेश येतो. तुम्हाला जर प्रश्न विचारला की स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 3 ते 10 लाख दरम्यान असणाऱ्या शहरांमध्ये पहिल्या खालील पर्याय दिलेल्या मध्ये कोणत्या पहिल्या 3 शहरांचा समावेश आहे किंवा नाही. तर तुम्हाला किमान 3 शहरं माहीत पाहिजे, म्हणून मी हे 3 पर्याय दिलेले आहेत. बघा प्रश्न कसे फ्रेम होऊ शकतात लक्षात घ्या. चालू घडामोडीचं काय, आयोग कसंही प्रश्न फ्रेम करू शकतो. जो आयोगाचा प्रश्न सेटर जो आहे, जो प्रश्न सेट करतो तो कशाही स्वरूपाचा प्रश्न सेट करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कंटेंट हा आहे तो कसाही सेट करू शकतो, तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर जागतिक हवामान स्थिती अहवाल 2023 हा राज्यसेवेसाठी तर महत्त्वाचाच आहे कारण की एन्व्हायरमेंट संदर्भातले अहवाल आहे. बरेच वेळा एन्व्हायरमेंट संदर्भातल्या, कारण की एन्व्हायरमेंट आपल्याला घटक आहे स्टॅटिकला. तर तुम्हाला डायनामिकमध्ये जे काही अहवालावर संदर्भातले प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग लक्षात घ्या, जाहीर करणारी संस्था कोण आहे तर जागतिक हवामान शास्त्र संघटना, त्याला म्हणतो WMO, याचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, त्यानंतर 19 मार्च 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. अहवालातील जर वैशिष्ट्य जर बघितले, म्हणजे तुम्हाला विचारलं जागतिक हवामान स्थिती अहवाल 2023ची वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की 2023 हे नोंदीमधील सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदवल्या गेलेलं आहे. लक्षात घ्या, सर्वाधिक उष्ण वर्ष 2023 हे लक्षात असलं पाहिजे. आणि 2023 मध्ये जागतिक सर्वसाधारण तापमान लक्षात घ्या 1.45 अंश सेल्सिअसची
कमी अधिक म्हणजे प्लस किंवा मायनस वाढ नोंदली गेली आहे असं म्हटलेलं आहे 1.45 अंश सेल्सिअस. हे लक्षात घ्या. पहिलं विचारलं तर 2023चं उष्ण वर्ष, याच्यामध्ये तापमानामध्ये 1.45 अंशांनी काय झालेली आहे, कमी अधिक प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यानंतर 2016 आणि 2016 मध्ये 1.29 आणि 20 मध्ये 1.27 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ नोंदवली गेलेली होती म्हणते. आणि याचा जर समजा तुम्हाला जर विचारलं की हे जागतिक तापमान जे आता वाढत आहे तर याचे परिणाम किंवा आता इथं लक्षात घेईल तुम्हाला नेमकं 2 पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे हरित वायूंचे वाढलेले प्रमाण आणि एल निनो हा याचा एकत्रित परिणाम आहे म्हणते की जागतिक तापमानात वाढ होतोय. एल निनो, ला निनो जिओग्राफीमध्ये तुम्ही शिकले असाल, ते सांगण्याची मला आता गरज नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. जगातील सर्वात श्रीमंत शहरे, आता हा प्रश्न एक 17 की 18च्या राज्यसेवेला विचारला गेलेला होता. त्याच्यामध्ये विचारलं होतं की मुंबईचा 15वा क्रमांक आहे तर त्यानंतर कोणता क्रमांक आहे. पोरं परेशान, कारण की मुलांनी काय केलं, मुलं काय करतात, अरे भारताचा आहे ना. बघा आयोगाची मेंटॅलिटी बघा, लक्षात घ्या. 18 की 17चा राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यात पण श्रीमंत शहरांची यादीमध्ये तेव्हा मला वाटते मुंबईचा 15वा काहीतरी क्रमांक होता. आणि नंतर असं विचारलं होतं की त्याच्यानंतर कोणता क्रमांक ते लक्षात ठेवा. असे स्वरूपाचे प्रश्न विचारतात. म्हणजे वाचताना ना तुमचं मल्टी डायमेन्शनल तुम्ही थोडंसं 360 वाचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला. जगातील सर्वात श्रीमंत शहरे जर बघितलं तर लक्षात घ्या 2024च्या अहवालानुसार कोणत्या शहर सर्वात श्रीमंत शहर आहे तर न्यूयॉर्क. आता न्यूयॉर्क शहर हे अमेरिकेतलं आहे, लक्षात घ्या. आणि ही संस्था कोणती आहे ज्यांनी हा जगातील सर्वात श्रीमंत शहरे अहवाल 2024 जाहीर केलेला आहे, तर ही जी संस्था आहे, संस्थेचं नाव हेनली अँड पार्टनर्स न्यू वर्ल्ड वेल्थ नावाची संस्था आहे. ही दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर करते. अतिशय महत्त्वाचा अहवाल आहे. पण यानंतर मुंबई आणि दिल्लीचे अनुक्रम क्रमांक, आता भारतातले जर म्हटलं तर मुंबईचं बघावं लागेल तर मुंबई 24व्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा विचार केला तर दिल्ली तुम्हाला दिसते 37व्या क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्रातला म्हणजे भारतातलं जर विचारलं तर मुंबई आणि दिल्लीचा विचार केला तर मुंबई 24वा क्रमांक आहे आणि दिल्ली 27वा क्रमांक आहे. मग आता लक्षात घ्या, एक महत्त्वाचं आहे आजचा प्रश्न आहे. आजच्या प्रश्नाचे मला उत्तर तुम्हाला टाकायचे आहे. तुम्ही मला उत्तर टाकणार आहेत जे त्या देशातील, या प्रश्नाचं जो उत्तर देईल आपण मागच्या प्रमाणे जे तुम्हाला सिक्कीम उत्तर होतं, भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य. बरेच विद्यार्थ्यांनी जवळपास 100-150 विद्यार्थ्यांनी कमेंट टाकल्या, तर त्यापैकी आम्ही काही जे विद्यार्थी निवडणार त्यांनी आपले जे लॉजिक बूस्टर किंवा माझं करंट बूस्टरचं पुस्तक आहे ते पुस्तक आम्ही भेट पाठवणार आहोत. मित्रांनो, आजचा तुमचा प्रश्न आहे की देशातील पहिले धान्य एटीएम नुकतेच कुठे सुरू करण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आता हा प्रश्न तुम्हाला का विचारला सांगतो, कारण की मागच्या वेळेस आपल्याला प्रश्न आला होता की भारतातलं पहिलं सोन्याचं एटीएम, गोल्ड एटीएम कुठे सुरू करण्यात आलेलं आहे. तर पहिलं म्हटलं आणि एटीएम म्हटलं तर प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, देशातील पहिले धान्य एटीएम नुकतेच कुठे सुरू करण्यात आलेले आहे, कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले, तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये टाकतील त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना आपण आपलं करंट बूस्टर पुस्तक भेट म्हणून घरपोच पाठवणार आहोत. चला नेक्स्ट. जागतिक आनंद अहवाल 2024. जागतिक आनंद अहवाल 2024 बद्दल जर बघितलं तर लक्षात घ्या, भारताचा जगात कितवा क्रमांक आहे असं म्हटलेलं आहे तर 126वा क्रमांक आहे जागतिक आनंद अहवाल 2024 नुसार. मग आता प्रकाशित कधी झाला तर 2012 पासून हा अहवाल आपण काय करतो, प्रकाशित करतो. आणि प्रथम 5 देश पहिले, 5 पैकी आपण 3च बघूया. फिनलंड 1 नंबरला आहे, 2 नंबरला डेन्मार्क आहे, 3 नंबरला आइसलँड नावाचा देश आहे. शेवटचे 3 देश जर बघितले तर अफगाणिस्तान. आता आनंद म्हटलं तर तुम्हाला हे सांगायलाच नाही पाहिजे, अफगाणिस्तानमध्ये माहिती आहे तुम्हाला आता काय नेमकी परिस्थिती आहे, अशांतता जास्त आहे तिथे. त्यामुळे शांतते अहवालामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी अफगाणिस्तान आहे. त्यानंतर लेबनॉन आहे आणि लेसेथो नावाचा देश आहे. आणि दरवर्षी 20 मार्चला आपण जागतिक आनंद दिवस साजरा करतो आणि याच दिवशी आनंद निर्देशांक सुद्धा जाहीर करण्यात येतो. हा माहित पाहिजे तुम्हाला. साधा सोपा प्रश्न आहे, जागतिक आनंद दिवस आपण कधी साजरा करतो. पोरं म्हणेन सर आम्ही तर अहवाल करून गेलो हो, पण विचारलं तर जागतिक आनंद दिवस तो 20 मार्च लक्षात पाहिजे. जागतिक आनंद दिवस लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 हा रेमिटन्स, याला मराठीमध्ये म्हणतात वित्त प्रेषण. भारताच्या बाहेर म्हणजे भारतातले जग विदेशामध्ये जे काम करतात आणि त्यांच्या फॅमिलीसाठी, परिवारासाठी
कुटुंबासाठी जे काही पैसे पाठवतात आपल्या देशामध्ये त्याला आपण रेमिटन्स वित्त प्रेषण असं म्हणतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या एक महत्त्वाचं की एकाच वर्षामध्ये भारत 100 अब्ज डॉलरहून ठीक आहे. आता 100 अब्ज डॉलर म्हणजे किती रुपये मला कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला जर कन्वर्ट करता आले तर. आता हे का विचारतोय तर लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारला होता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे. मागच्या जर 2-3 राज्यसेवा कंबाईनला जर तुम्ही पेपर दिले असेल तर हा प्रश्न आला होता मुलांना. प्रश्न पहिल्या कॉन्फिडन्स झोनचे टक्के वाढला की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती 3,07,713 सगळ्यांचं पाठ होतं. पण त्यांनी हेक्टर मध्ये विचारलं हेक्टर की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हेक्टर मध्ये किती आहे. ज्यांना कन्वर्ट करता आलं त्यांनी उत्तर काढलं नाही तर त्यांना प्रश्न सोडावा लागला नाही तर एखाद्याचे प्रश्न चुकले. तर भविष्यात लक्षात घ्या प्रेडिक्शन सिरीज प्रेडिक्शन मध्ये लक्षात घ्या तुम्हाला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे एकर मध्ये विचारले जाऊ शकतात. तर मला सांगा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हेक्टर मध्ये किती आहे आणि एकर मध्ये किती आहे कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला शेवटी सांगतो किंवा तो मेसेज आहे यूट्यूबला खाली पिन करून ठेवतो. चला त्यानंतर वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 रेमिटन्स बाबत आपण बघतोय. तर एकाच वर्षात 100 अब्ज डॉलरहून अधिक विदेशी रक्कम प्राप्त करणारा जगातील पहिला देश भारत ठरलाय. भारताचा विषय आला भारत पहिला आला तर 100% तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाईल. आर्थिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे. ठीक आहे. आता बघा 5 देश विचारले. पहिले 5 देश मध्ये भारत 1 नंबरला आहे, 2 नंबरला मेक्सिको आणि 3 नंबरला चीन. पहिले 3 लक्षात ठेवा 5 नको पहिले 3 माहित असले तरी चालते. आणि भारत 2008 सालापासून सर्वाधिक वित्त प्रेषण प्राप्त करणारा देश ठरलाय रेमिटन्स. ठीक आहे. यावर्षी तर कमालच केली कारण की 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त विदेशी रक्कम प्राप्त केली आहे भारताने. त्यामुळे हा अहवाल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा तर आहेच. ठीक आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मीडियाला ठीक आहे आपण म्हणतो की मीडियाला भारत म्हणा किंवा जगामध्ये किती स्वातंत्र्य आहे या संदर्भातला तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मीडियावाल्याचं बरेच बघितलं असेल काही कोणी खरं बोलायला लागला एखाद्याविषयी खरी माहिती द्यायला लागला की त्याच्यावर हल्ल्यांचे प्रकरण तुम्ही बघितलं असेल. कोणी गोळीबार करतो कोणी मारहाण करतो असे प्रकरण बघितले असेल तर त्या संदर्भातला अहवाल आहे. जागतिक प्रेस निर्देशांक संस्था कोणती आहे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स नावाची. मागच्या वेळेस प्रश्न आला होता SSC ला की जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल कोणती संस्था जाहीर करते. तर संस्थेचं नाव तुम्हाला माहित पाहिजे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर नावाची संस्था आहे. ही संस्था जाहीर करते आणि 2002 पासून दरवर्षी हा अहवाल किंवा हा निर्देशांक जाहीर करण्यात येतो. मग भारताचा 2024चा विचार केला तर भारताचा क्रमांक हा 159 आहे आणि टोटल 180 देशांची यादी जाहीर केली आणि भारताचा 159वा क्रमांक आहे. लक्षात घ्या मागच्या वर्षीचा विचार केला 23चा तर भारत 161व्या क्रमांकावर होता. म्हणजे बरेच वेळा ना बघा लक्षात घ्या आता आपण 161 आणि 159 आता हे होतं 23 आणि हे होतं 24. मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला मल्टीलाईनर जर प्रश्न आले तर तुम्हाला ते काय करतात की तुलनात्मक स्वरूपाचे विचारले जातात. तुलनात्मक स्वरूपाचे प्रश्न म्हणजे कसं या वर्षी भारताचा मागील वर्षी स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये हा क्रमांक होता आणि या वर्षी त्याच्यामध्ये घट झाली की वाढ झाली अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारले. तर थोडं 360 आपण विचार करायचा. ठीक आहे. येस पहिले 5 देश जर पाहिले तर 5 पैकी आपण 3च बघूया. पहिला आहे नॉर्वे, दुसरा डेन्मार्क आणि तिसरा आहे स्वीडन. शेवटचे 3 देश जर बघितले तर 180व्या क्रमांकावर आहे इरिट्रिया. आता इथं जर तुम्हाला अफगाणिस्तान जर ऑप्शन विचारलं म्हणजे जागतिक प्रेस स्वातंत्र्य अहवाल तुम्हाला वाटलं की जागतिक आनंद अहवालामध्ये अफगाणिस्तान शेवटच्या स्थानी आहे तर तुम्हाला वाटेल की बा जागतिक प्रेस स्वातंत्र्यामध्ये पण शेवटचा आहे तर नाही. इथं इरिट्रिया नावाचा देश आहे जो 180व्या क्रमांकावर आहे. नाही तर पोरं जास्त अतिरिक्त लॉजिक लावतात. एवढं लॉजिक नको लावू की प्रश्न चुकेल. ठीक आहे. तर बघून घ्या हे वाचताना थोडंसं लक्षात असतं तुमचं गरजेचं आहे. आणि सिरिया हा 179 क्रमांकावर आहे आणि अफगाणिस्तान 178व्या क्रमांकावर तुम्हाला काय तो हा दिसतोय 178 178 वर अफगाणिस्तान आहे. जागतिक आनंद अहवालामध्ये काय होता तर तो सगळ्यात शेवटच्या स्थानी होता. लक्षात घ्या. ठीक आहे. चला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023
मागच्या वेळेस आपण स्वच्छ वायू सर्वेक्षण पाहिलं होतं, वायू आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार किंवा अहवाल असे म्हणता येईल. याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे. आता लक्षात घ्या, एक सर्वात स्वच्छ राज्य आणि सर्वात स्वच्छ शहर. तर याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. सर्वात स्वच्छ राज्यांमध्ये पहिल्यांदाच प्रथम स्थानी आलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. IMP करा. पहिल्यांदाच महाराष्ट्र म्हटलं, MPSC ची परीक्षा देतो, महाराष्ट्र संदर्भातलं जर काही विचारत असेल तर 100% आयोग प्रश्न विचारणार. तर तुम्हाला लक्षात घ्या, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये स्वच्छ राज्य महाराष्ट्र पहिल्यांदाच आलं आणि 2 नंबरला मध्य प्रदेश आहे. हे गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी पहिल्या स्थानी होतं मध्य प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर छत्तीसगड जे आहे, छत्तीसगड 3ऱ्या क्रमांकावर. मला आत्ता सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका, जे आपल्याला MP म्हणजे महाराष्ट्राच्या बाउंड्रीला जे राज्य लागलेलं आहे, MP ला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे आणि किती तालुक्यांच्या सीमा लागल्या आहेत, तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल. मी तुम्हाला चालू घडामोडी हा विषय असा आहे ना, तुम्हाला मी 360 घुमवेल. म्हणजे तुम्हाला मी त्याच्यात तुमचं जिओग्राफी कव्हर करेल, तुमचं पॉलिटी, तुमचं हिस्ट्री बऱ्यापैकी कव्हर करू शकतो, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स सुद्धा कव्हर करून देईल. म्हणजे छोटे म्हणजे तुमची रिवाईज होईल. म्हणजे MP ला, कारण की MP ची निवडणूक झाली, MP ला जे काही आपले जिल्हे लागलेत, किती जिल्हे लागलेत आणि किती तालुके लागलेले आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. चला, आता सर्वात स्वच्छ शहरमध्ये जर बघितलं तर इंदोर तुम्हाला दिसतील मध्य प्रदेश, सुरत दिसतील गुजरात. आता हे संयुक्तपणे या दोघांना, म्हणजे इंदोर म्हणा का सुरत म्हणा, यांना संयुक्तपणे पहिलं स्थान देण्यात आलं आहे सर्वात स्वच्छ शहरामध्ये. मग आता लक्षात घ्या, आपल्याला तिथे दुसरा नंबर नाही आहे. बरेच लोकांना वाटलं की पेपरमध्ये वाचलं यार 1 नंबर दिसतो, एक नंतर तिसरा का दिसतोय, दुसरा का दिसत नाही, कारण की 2 शहरांना एकच नंबर देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट 3रा क्रमांक नवी मुंबईचा आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र. ठीक आहे. इथे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश 4थ्या क्रमांकावर आहे आणि 5व्या क्रमांकावर भोपाळ आहे. प्रश्न बघा काय फ्रेम होईल, लक्षात घ्या. आपल्याला हेही लक्षात पाहिजे प्रश्न नेमका काय फ्रेम होईल. आपण काय करतो, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल पहिलं कोण आहे, दुसरं कोण आहे, तिसरं. पण त्यांनी जर फिरून प्रश्न विचारला की स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी पर्यायातले कोणत्या 5 पैकी कुठलाही पर्याय नाही किंवा आहे, असं जर विचारलं तर तुम्हाला हे 4-5 ही माहिती पाहिजे. ठीक आहे. पहिल्या 5 मध्ये यापैकी कोणतं नाही आहे किंवा कोणतं आहे जर विचारलं तर 5ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काही प्रश्न विचारू शकतो. राज्यसेवेला तर प्रश्नांची लेवल एक खूप चांगल्या प्रकारची असते, कंबाईनची तर आहेच आहे, तर कारण पण कंबाईनपेक्षा थोडी स्टँडर्ड लेवलमधून प्रश्नांची राज्यसेवेला असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. चला, त्यानंतर भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2023 बघतोय संस्था. लक्षात ठेवा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. हा SSC ला विचारला तर भविष्यात काय होतं की SSC ला आता जे काही करंट अफेअर विचारतायत तेच करंट अफेअर बऱ्यापैकी थोडंफार एक पॅटर्न जो आहे हा काय कॉपी करण्याचा प्रयत्न काय करतोय, थोडी MPSC करतोय. म्हणजे काही सिंगल लाईन प्रश्न टाकतील, ते विचारतील भ्रष्टाचार आकलन निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते, तर ट्रान्सपरन्सी. लक्षात आलं की तुम्हाला लक्षात येईल. पारदर्शी म्हणजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. आता 180 देशांची यादी या अहवालामध्ये काय केलेली आहे, या निर्देशांकामध्ये काय केले, भ्रष्टाचारामध्ये जाहीर करण्यात आली. आणि याच्यामध्ये भारताचं 93 स्थान आहे आणि 2022चा विचार केला तर भारत 85व्या स्थानी होता. आता बघा 85 आणि इकडे 93. लक्षात घ्या, हा आहे 22चा आणि हा आहे 23चा. आपलं काय वाढून आलं, स्थान वाढून आलं. 85 वरून आपण 93 वर गेलो. तर ठीक आहे. तर तुम्हाला काही मी जे काही महत्त्वाचे अहवाल आहे हे तुलनात्मक स्वरूपात का सांगतोय, कारण की एक थोडं गेसिंग असतं की तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 1-2 मिनिटं थांबा फक्त. एक काही अडचण नाही, 1-2 मिनिटं थांबा फक्त. बघा लक्षात घ्या, आपल्याला काय बघायचं आहे. 1-2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं. यस, चला या, वापस या. चला. बघा लक्षात घ्या, 2022 मध्ये 85व्या क्रमांकावर होतो. सर्वात कमी भ्रष्ट देश जर विचारले तर डेन्मार्क 1 नंबरला, 2 नंबरला फिनलँड आणि 3 नंबरला न्यूझीलंड. कमी संख्या आहे, डेव्हलपमेंट जास्त विकसित झालेल्या कंट्रीज आहे, भ्रष्टाचार कमी असणारच. ठीक आहे. या 2 गोष्टी फार मायने राखतात. सर्वात भ्रष्ट देश बघितलं तर सोमालिया. इथं अफगाणिस्तान येणार नाही, सोमालिया. तो आता सोमालियावर ना एक सोमालिया असा देश आहे, समुंदर के लुटारे वगैरे, म्हणजे आता एक सिरीज आली ती डिझनी हॉटस्टारला.
तर त्याच्यामध्ये ना ते सोमालियाचं एवढं भ्रष्टाचार आहे की तिकडे त्या रूटले जर कुठे शिफ्ट जात असेल ना तर ते सगळे लुटूनच काढते, सगळे लुटरच लोक आहेत. तर सगळ्यात भ्रष्ट देश आहे सोमालिया. मला नाव नाही आठवत पण बघा, चांगली सिरीज आहे, आत्ता नका बघा, ठीक आहे, परीक्षा झाल्यानंतर बघा, ठीक आहे. भ्रष्ट देश जर बघितलं सोमालिया, त्यानंतर व्हेनेझुएला आणि त्यानंतर सीरिया येते, ठीक आहे. हे लक्षात असणं तुमचं गरजेचं आहे, ठीक आहे. चला त्यानंतर जर बघितलं लोकशाही निर्देशांक 2023, ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर 2023चा जाहीर करणारी संस्था इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. भारताचा क्रमांक पाहला 41वा आहे, 22 मध्ये 46वा क्रमांक होता. आणि प्रथम 3 देश जर विचारले तर नॉर्वे, न्यूझीलंड आणि आईसलँड हा होता. मित्रांनो काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, ठीक आहे. बरेच वेळा काय होतं, हा कॅमेराचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही आहे, मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका, मी आहे. बघा लक्षात घ्या, इकडे लोकशाही निर्देशांक 2023. प्रत्येक लेक्चरला किमान 25 ते 30 मिनिटं झाले की थोडा काय त्याची सेटिंगच मला अजून कळली नाही आहे. आणि ॲक्च्युली लाईव्हचा प्रॉब्लेम तोच आहे. आणि मी दुसरा केबल जर वापरला ना तर त्याची क्लिअरिटी मित्रांनो कमी होऊन जाते. त्याच्यामुळे हा कॅप्चा कार्ड, अरे हे तुम्हाला वाटत असेल शूट करणं, हे तुम्हाला एका दिवशी माझ्या स्टुडिओ जो आहे ना, या स्टुडिओची मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे की नेमकं कसं सेटअप असतं, कसं व्हिडिओ शूट केले जातात, हे सगळं तुम्हाला टाकणार आहे, काही काळजी करू नका, ठीक आहे. चला शेवटच्या स्थानी उत्तर कोरिया नावाचा देश आहे. उत्तर कोरिया शेवटच्या स्थानी आहे, उत्तर कोरिया, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चला त्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा 2024 आवृत्ती विचारली तर 12वी जाहीर करणारी संस्था आहे US चेंबर ऑफ कॉमर्स. लक्षात घ्या, US चेंबर ऑफ कॉमर्स. भारताचा क्रमांक 42, 55 देशांची यादी आहे. कोणती? जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक. 2023 मध्ये भारताचा 42वा क्रमांक होता. पहिले 3 देशांचा विचार केला तर अमेरिका 1 नंबरला आहे, युनायटेड किंगडम 2 नंबरला आहे. भारताचा विचार केला तर 42वा क्रमांक आहे. भारत 2023 आणि 24 मध्ये 42व्याच क्रमांकावर आहे, हे लक्षात असू द्या. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. त्यानंतर लिंगभाव असमानता निर्देशांक 2023. हा जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी संस्था आहे ना, ही संस्था दरवर्षी अहवाल जाहीर करते. 146 देशांच्या यादीत भारत 127व्या क्रमांकावर आहे आणि 2022 मध्ये भारत 135व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपली याच्यामध्ये प्रगती आहे. लिंगभाव असमानता निर्देशांक 2023. यस. आता बघा, आईसलँडचा सलग 14व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आहे. आईसलँड नावाचा देश आहे ना, हा सलग 14व्या वर्षी प्रथम आहे म्हणते. पहिले 3 देशांचा विचार केला तर आईसलँड इथे बघा. तुम्ही म्हणाल सर की कोणतेही अहवाल बघितले, आईसलँड, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड ह्या संस्था येतात, तर लक्षात घ्या एक कमी लोकसंख्या इथे, ठीक आहे. डेव्हलपमेंट कंट्रीज आहे, चांगले विकसित झालेले आहे, भ्रष्टाचार कमी आहे. तर हे जे काही याचे काही निकष असतात प्रत्येक अहवालाचे, त्याच्यामुळे याच कंट्रीज तुम्हाला सहसा दिसतात, ठीक आहे. यानंतर नॉर्वे 2 नंबरला आहे. शेवटचा देशाचा विचार केला लिंग असमानता निर्देशांकामध्ये तर अफगाणिस्तान 146व्या क्रमांकावर आहे, कारण 146 देशांची यादी आहे. त्यानंतर चाड नावाचा देश आहे आणि 144ला अल्जेरिया नावाचा देश आहे. जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक 2023चा. भारताचा विचार केला तर भारताचा 127वा क्रमांक आहे. डोक्यात घाला, त्याच्या मागच्या वर्षी विचारला तर 135 होता. आपली चांगली प्रगती झाली, 135 वरून 127 गेलो, कमी क्रमांक आपले होत आहे. चला त्यानंतर 34वी फॉर्च्यून ग्लोबल म्हणजे 500 कंपन्यांची, टॉप 500 कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर पहिले मध्ये तुम्हाला 2च माहिती पाहिजे, एक वॉलमार्ट अमेरिका आणि दुसरी सौदी अमराको ही UAE कंपनी आहे. टॉप 500 कंपन्यांची यादी आहे फॉर्च्यूनची, ग्लोबल फॉर्च्यूनची 34व्या क्रमांकाची यादी आहे. तर पहिल्यामध्ये वॉलमार्ट आहे 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला UAE कंपनी आहे सौदी अरामको. हरामको नाही आहे, अरामको आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. भारतीय कंपन्यांचा विचार केला तर 1 नंबरला रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. जगाचा विचार करता हिचा 88वा क्रमांक आहे. 2 नंबरला भारतातली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे. जगाचा विचार केला तर 94व्या क्रमांकावर आहे. 3 नंबर मधली बघितली तर भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. जगाचा विचार केला तर ही 107व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. कुठला आहे? 34वी फॉर्च्यून ग्लोबलची यादी आहे. 500 टॉप कंपन्या त्या संदर्भातला पहिल्या 3 सांगितल्या, भारतातल्या 3 आणि त्यांचा जगात कितवा क्रमांक आहे हे सुद्धा सांगितलंय, ठीक आहे. चला नेक्स्ट. पहिला आता हा IMP करा, थोडा हा अहवाल IMP करा. आता हा IMP का सांगतो लक्षात घ्या. IMP का सांगतो हेही लक्षात घ्या.
कारण की पहिला जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024, पहिला कुठलाही अहवाल जेव्हा जाहीर करण्यात येतो तेव्हा त्यावर 100% आयोग काय करतो तर प्रश्न विचारतो। मग आता संस्था जर पाहिली तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठच्या दोघांच्या सहकार्यानं हा अहवाल जाहीर केलेला आहे। तुम्हाला माहिती आहे सायबर गुन्हे, आता सायबर गुन्हे एवढे घडून राहिले, काहीतरी असाच फोन इन। आता मध्यंतरी तर तुम्हाला माहिती आहे लाडली बहिणा योजना सुरू झाली, लाडला भाऊ योजना सुरू झाली आणि याच्यात ना ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले तर त्यांना ना आता काही फेक कॉल यायला लागले की हां तुम्ही लाडली बहीण योजनेचं रजिस्ट्रेशन केलं आहेत का, येस केलं असेल तर आम्ही तुम्हाला काही OTP पाठवू किंवा तुम्ही हा नंबर सांगा, तुमचा आधारचा नंबर सांगा आणि मग तुम्हाला OTP यायला का तो सांगा आणि तो सांगितल्या तुमच्या लगेच अकाउंट तुमचं जे लिंक केलेलं असेल ते लगेच अकाउंट तुमचं खाली होते। तर मित्रांनो थोडं सावधगिरी घ्या, OTP कोणालाच द्यायचा नाही, कारण की तुमचं पूर्ण अकाउंट आमच्या लाडल्या बहिणीला सुद्धा आव्हान आहे आणि लाडल्या भावाला सुद्धा आव्हान आहे अशा प्रकारचे, कारण की सायबर गुन्हे खूप वाढलेले आहे। तर मित्रांनो काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान रहे, सावधान इंडिया देखे। चलो 100 देशांच्या यादीमध्ये भारताचा 10वा क्रमांक आहे सायबर गुन्ह्याच्यामध्ये। सर्वाधिक रशियामध्ये सायबर गुन्हे निर्देशांक, जो जगातील पहिला सायबर गुन्हे अहवाल जाहीर करण्यात आला, निर्देशांक म्हटलं जाईल, त्याच्यामध्ये रशिया 1 नंबरला आहे, युक्रेन 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला चीन आहे। भारताचा क्रमांक लक्षात उशीचा 10व्या क्रमांकावर आहे आणि पहिला निर्देशांक आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारण्याचे चान्सेस सर्वाधिक आहे, त्यामुळे हा IMP असू द्या, ठीक आहे। हेनली पारपत्र निर्देशांक, आता हेनली पासपोर्ट निर्देशांक, आता हे वर्षातून दोनदा येतात आणि हा जो अहवाल आहे हा मे 24चा आहे। एक येतो जानेवारी महिन्यात येतो आणि एक येतो मे महिन्यामध्ये। आता हा कसा अहवाल आहे की कोणत्या देशात, म्हणजे आता भारतातील काही असे भारताने असे काही देश विजा मुक्त केले ज्यामध्ये तुम्हाला विजाची गरज नाही आहे, तुम्ही फ्रीली प्रवास करू शकता, फ्रीली म्हणजे पैसे द्यावे लागते पण विजाची गरज नाही आहे। तर या संदर्भातला अहवाल आहे। तर हा वर्षातून दोनदा जाहीर होतो, एक होतो जानेवारीला आणि एक होतो मे महिन्यातला। तर आपण मे महिन्यातला बघतोय, या निर्देशांकानुसार फ्रान्स हा 227 पैकी 194 जागतिक प्रवासांची जे स्थळ आहे यामध्ये विजा मुक्त प्रवेश प्रदान करतो, 227 पैकी 194 आणि जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलाय। आणि त्याच्या सोबतच फ्रान्स सोबतच लक्षात घ्या जर्मनी आहे, इटली आहे, जपान आहे, सिंगापूर आणि स्पेन हे प्रथम स्थानी आहे। हे सगळेचे सगळे देश प्रथम स्थानी आहे। सगळ्यात कमकुवत जर पासपोर्ट पाहिलं तर हे अफगाणिस्तानचा आहे, लक्षात घ्या। आणि भारताचा याच्यामध्ये 81वा क्रमांक आहे मेच्या हेनली पासपोर्ट अहवालानुसार, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील पहिला जिल्हा सुशासन निर्देशांक, केंद्राचा जो सुशासन निर्देशांक आलाय त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने या पहिल्यांदा काढलाय। पहिलाच अहवाल आहे, आकडेवारी पहिली 23-24 आहे आणि असा अहवाल जाहीर करणारं महाराष्ट्र देशातलं काय आहे तर 5वं राज्य आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये निर्देशांकामध्ये पहिले 3 जिल्हे बघितले तर 1 नंबरला रायगड आहे, 2 नंबरला गोंदिया आणि 3 नंबरला नाशिक आहे। एवढे केल्यापेक्षा फक्त रायगड लक्षात असू द्या, जो पहिला महाराष्ट्राचा जिल्हा सुशासन निर्देशांक याच्यामध्ये पहिलं जर तुम्हाला राज्य आपल्या जिल्हा विचारला तर रायगड तुम्हाला माहित असलं पाहिजे। आणि असा अहवाल जाहीर करणारे हे 5वं राज्य आहे। सुशासन डे कोणत्या दिवशी असतो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे। चला नेक्स्ट, QS ची जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 नुसार प्रथम स्थानी कोणते विद्यापीठ आहे तर इथे MIT अमेरिका हे विद्यापीठ आहे। आता हे QS म्हणजे काय तर कॅकलरी सायमंड, पोट्टेले कुकलेरी सायमंड वाचतात तर नाही, कॅकलरी सायमंडचा अहवाल आहे। MIT अमेरिका 1 नंबरला आहे। भारताचा विचार केला तर IIT बॉम्बे हे 118व्या स्थानी आहे। 2024चा विचार केला तर IIT बॉम्बे हे 149व्या क्रमांकावर होतं आणि 149 आता झेप घेतली 118व्या क्रमांकावर आलाय IIT बॉम्बे। हा कॅकलरी सायमंडची जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे। याच्या पहिले आपण द हायर एज्युकेशनची जागतिक क्रमवारी विद्यापीठ बघितली होती, ठीक आहे। चला नेक्स्ट बघा, ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024चा जर विचार केला तर भारताचा क्रमांक हा 39 आहे। कोणती संस्था जाहीर करते तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम। पहिले 3 देश जर बघितले तर अमेरिका 1 नंबरला आहे, 2 नंबरला स्पेन आणि 3 नंबरला जपान नावाचा देश आहे, हे लक्षात घ्या। आता एक लक्षात घ्या, भारताचा इथे क्रमांक लक्षात असू द्या, ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट मध्ये 39, 1 नंबरचा विचार केला तर अमेरिका हा देश आहे, लक्षात असू द्या। यानंतर जागतिक भूक निर्देशांक 2023चा विचार केला, ठीक आहे, 125 देशांची यादी आहे। भारताचा क्रमांक पाहिला तर 111वा आहे आणि 2022 मध्ये हा 107 क्रमांक होता। हा जागतिक भूक निर्देशांक बाबत अहवाल आहे।
हवामान कामगिरी निर्देशांक अतिशय महत्त्वाचा आहे, एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला राज्यसेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। भारताचा 7वा क्रमांक आहे, 23 मध्ये 8व्या क्रमांकावर होता। या अहवालामध्ये वैशिष्ट्य लक्षात घ्या, इथं हे बघा हे वैशिष्ट्यच आहे की पहिल्या 3 स्थानावर कोणतेच देश नसून, कारण की जे गुण त्या स्थानासाठी आवश्यक आहे ते त्या देशाला मिळालेच नाही, त्यामुळे ती 3 स्थानाखाली आहे। आणि 4थ्या स्थानावर डेन्मार्क हा सर्वोच्च क्रमांकावर असं म्हटलं जातं, 4थ्या स्थानी डेन्मार्क आहे। आणि शेवटचाच पाहिला तर सौदी अरेबिया हा सर्वात म्हणजे काय म्हणता येईल या शेवटच्या स्थानी आहे किंवा तळातला देश आहे या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये। भारताचा 7वा क्रमांक आहे, 23चा विचार केला तर भारत 8व्या क्रमांकावर होता। पहिल्या 3 क्रमांकावर कोणीच नाही आहे, कारण की ते जे गुण त्यांना मिळाले पाहिजे होते ते मिळाले नाही, म्हणून 4थ्या क्रमांकावर डायरेक्ट तुम्हाला काय दिसेल तर डेन्मार्क दिसेल। ठीक आहे। 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक हा लक्षात घ्या, 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक यावर राज्यसेवेला प्रश्न या पहिलेही विचारले गेलेले आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। 2022-23 साठीचा हा 5वा क्रमांकाचा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक आहे, तुम्हाला माहित पाहिजे। निर्देशांकाची सुरुवात ही 18-19 झाली, कारण का 5वा आहे। यामध्ये मोठे राज्यातील अव्वल राज्य, लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे 3 कॅटेगरी आहे, लक्षात घ्या। हे 3 वेगवेगळ्या कॅटेगरी आहे। मोठ्या राज्यांमध्ये केरळ अव्वल आहे, कशामध्ये राज्य अन्न सुरक्षा। लहान राज्यामध्ये गोवा आहे, लक्षात घ्या। आणि केंद्रशासित मध्ये जम्मू काश्मीर आहे। राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 5वा आहे, 18-19 पासून सुरू झाला। 3 कॅटेगरी आहे, मोठं राज्य, लहान राज्य, केंद्रशासित प्रदेश। मोठ्या राज्यामध्ये केरळ, लहान राज्यामध्ये गोवा आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे तर लक्षात घ्या जम्मू काश्मीर आहे। बस एवढंच लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे राज्यसेवेसाठी। चला नेक्स्ट चला, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 कोणती संस्था जाहीर करते? इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट, म्हणजे याला आपण IMD म्हणतो। याच्यामध्ये निर्देशन जगातील 64 देशांच्या यादीत भारत 40व्या स्थानी आहे। याच्यातले 3 देश जर पाहिले तर डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड। आणि शेवटच्या स्थानी जर पाहिला तर हा व्हेनेझुएला हा देश 64व्या क्रमांकावर आहे। जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023चा आपण विचार करतोय। ठीक आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट बघा, जागतिक नाविन्यता इनोव्हेशन बाबतला अहवाल इनोव्हेशन 2023चा कोणती संस्था जाहीर करते? जागतिक बौद्धिक हक्क संपदा संघटनेकडून दरवर्षी जाहीर केला जातो। ठीक आहे। या अहवालानुसार 132 देशांच्या यादीत भारत 40व्या स्थानी होता आणि 2022 मध्ये सुद्धा हा 40व्या स्थानी होता, लक्षात घ्यायचं। दोन्हीही सारखे आहे। जागतिक नाविन्यता निर्देशांक इनोव्हेशन इंडेक्स बाबत बोलतोय मी। ठीक आहे। आता बघा पहिले अव्वल 3 देश जर बघितले तर स्वित्झर्लंड आहे, दुसरा स्वीडन आहे, तिसरा अमेरिका आहे। निर्देशांकानुसार तळातील 2 देश जर बघितले तर अंगोला 132 आहे आणि नायजर 131व्या क्रमांकावर तुम्हाला दिसतोय। हा आपण बघतोय जागतिक नाविन्यता निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स त्याला म्हणतात 2023चा। दोन्ही वर्षी 22-23 मध्ये भारताचा सेम क्रमांक आहे, 40व्या नंबरवर भारत आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे। यानंतर बघा निर्यात सज्जता निर्देशांक 2022 याच्यामध्ये विचार केला तर हा नीती आयोग आपली थिंक टँक आहे इंडियाची, तर नीती आयोगाने जुलै 2023 मध्ये जाहीर केला। याच्यामध्ये कॅटेगरी 3 आहे, लक्षात घ्या। एक आहे भारतातील निर्यात सज्जतेनुसार अव्वल 2 राज्य, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश किंवा लहान राज्य ही कॅटेगरी आहे, आणि दुसरं हिमालयन राज्य ही तिसरी कॅटेगरी आहे। या निर्देशांकानुसार जर पहिल्या कॅटेगरी मधले जर पाहिले तर लक्षात घ्या तामिळनाडू आणि महाराष्ट्र पहिल्या 2 क्रमांकावर दिसते। पहिलं तामिळनाडू दिसते, दुसरं महाराष्ट्र दिसते। कोणती कॅटेगरी आहे? निर्देशांकानुसार निर्यात सज्जतेमधील भारतातील अव्वल राज्य, म्हणजे असं पकडूया की आपण हे मोठे राज्य आहे। इथे पाहिलं निर्देशांकानुसार केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्य, मग याचा विचार केला तर इथं गोवा येते आणि जम्मू काश्मीर येते। इथं स्लॅश दिली आहे बघा, लक्षात घ्या, इथं केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्य दिलेले आहे। ठीक आहे। मग हिमालयन राज्य तिसरी कॅटेगरी जर बघितली तर याच्यात उत्तराखंड पहिल्या नंबरला आणि दुसऱ्या नंबरला हिमाचल प्रदेश आहे। कोणता अहवाल आहे तर लक्षात घ्या निर्यात सज्जता, निर्यातीबाबतचा नीती आयोगाचा जो अहवाल येतो त्या नीती आयोगाच्या अहवालावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात। आणि 1-2 वेळा मला असं वाटतं एकदा तरी याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे। आता महत्त्वाचं आहे की नीती आयोगाचे कोणते कोणते अहवाल आहे हे तुम्ही वाचलेलं असाल, मी यामध्ये तर घेणारच आहो, तर ते तुम्ही करून ठेवा। ठीक आहे।
यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, आपले जवळपास इथे महत्त्वाचे जे अहवाल इथे संपलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, 1-2 मिनिटं महत्त्वाची सूचना, ज्या काही तुमच्या काही कमेंट होत्या विद्यार्थ्यांच्या, मी ते तुम्हाला वाचून दाखवतोय। काही बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, ते लाईव्हला, आता हा व्हिडिओ आपण व्हिडिओ स्वरूपात अपलोड करतोय, लाईव्ह नसतो, तर त्यामुळे इथे असा विषय आहे की जे काही कमेंट विद्यार्थ्यांचे आलेले आहे, तर त्या कमेंटवर मी उत्तर देणार आहोत। तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण कोणत्या कोणत्या कमेंट आहे या बघूयात। आज इथे आपला जो आहे याला काय म्हणता येईल, जे सेशन्स आहे संपलेलं आहे। आता तुमचे जे काही कमेंट आहे, तुमचे काही जे प्रश्न आहेत, त्याचे मी उत्तर देणार आहोत। ठीक आहे, पहिले तर विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला लेक्चरला, त्याबद्दलचा एक कमेंट मला फारच आनंद झाला की सर खूप छान सिरीज आहे सर, एक्झाम ओरिएंटेड, जे पाहिजे तेच आहे, अनवॉन्टेड डाटा नाही आहे काही, तर खूप छान सर लेक्चर, थँक्यू व्हेरी मच। नाव काय आहे, अब्दुल मुल्ला असं नाव आहे, 436, थँक्यू व्हेरी मच। तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। माझी गॅरंटी आहे, मी तुमची 100% जास्तीत जास्त क्वालिटी कंटेंट देऊन तुमची रिव्हिजन करून देईल। काही विद्यार्थ्यांनी थोडे निगेटिव्ह फीडबॅक असे टाकले, सर मग आता काय, मुलांचं काय प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचा विषय, ते काय करतात, ते 10 पुस्तकं वाचतात चालू घडामोडीचे। आता हे थोडंसं एक आपण स्टँडर्ड रेफरन्समधून काय करतो, याचा डाटा घेण्याचा प्रयत्न करतो, आणि मुलं काय करतात, 4-5 पुस्तकं वाचतात, कुठं प्रिंटिंग मिस्टेक असतात, कुठं काही असतं, तर त्यांचं कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे। तर तुम्ही जे काही ओरिजिनल वेबसाईट आहे किंवा काही महत्त्वाचे आता नॅशनल पेपर आहे, तुम्ही लोकसत्ता बघा, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू बघा, याचा थोडा रेफरन्स वापरायचा। ठीक आहे, त्यानंतर एक अजून आलेला आहे कमेंट बघा पुढची, थँक्यू सो मच सर, दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर यू प्रोव्हाइड, यू अँड युअर वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी करंट अफेअर, थँक्यू सो मच। आणि इथं म्हटलं किंग ऑफ करंट अफेअर, बघा किंग नाही आहे, पण मागच्या 7-8 वर्षापासून मित्रांना पूर्ण महाराष्ट्रभर जे विद्यार्थी, जवळपास 500 ते 800 विद्यार्थी जवळपास, ज्यांना मी मागच्या 1-1.5 लाख विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यापैकी 500-700 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो एक लक्षात घ्या, काय होतं, मागचे 8 ते 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात चालू घडामोडीचे लेक्चर घेतोय, आणि तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांनी आज टेलिग्राम चॅनल आपलं स्टेपअपचं जॉईन करून घ्या, कारण की येणाऱ्या परीक्षेसाठी, म्हणजे आता राज्यसेवेला तर फार दिवस कमी आहे, त्याच्यामुळे मी यूट्यूब लाईव्ह घेतोय, पण येणाऱ्या कंबाईनसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चालू घडामोडीचे मोफत सेमिनार तुमच्यासाठी 6-6 तासांचे घेऊन येणार आहोत। जे विद्यार्थी त्या जिल्ह्यातील असेल, त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवू, तुम्ही त्याला कनेक्ट राहा। आता आम्ही संभाजीनगरला घेणार आहोत सेमिनार, नगरला कार्यक्रम झालेला, वर्धेला झालेला आहे, नांदेडला झाला, आणि येणाऱ्या कंबाईनसाठी संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासाठी मोफत चालू घडामोडीचे सेमिनार घेणार, थँक्यू व्हेरी मच। त्यानंतर काही जणांचे प्रश्न होते, सर स्टडी करताना मोटिवेशन अभ्यासात राहत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही, काय करू सांगा, खूप विचार येते मनात की कसं होईल आपलं, म्हणून प्लीज मोटिवेशन व्हिडिओ बनवा सर। आता लक्षात घ्या, 2 गोष्टी सांगतो, मोटिवेशनवर तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून सांगतोय मित्रांनो, माझं वैयक्तिक मत आहे, मोटिवेशन काही नसतं, म्हणजे अंधश्रद्धा आहे, म्हणजे हे काय, हे माझं वैयक्तिक मत आहे बरं, प्रत्येकाचं मत मोटिवेशन बाबत वेगळं असू शकतो। बघा मोटिवेशन, मला असं वाटतं एमपीसीत आलंय, तुम्ही मोटिवेशनपेक्षा तुम्ही डिसिप्लिनवर काम करा, कारण की लक्षात घ्या मोटिवेशन काय काम करतं तुम्हाला, बघा लक्षात घ्या, मोटिवेशन आणि डिसिप्लिन मधला फरक सांगतो तुम्हाला, हे मोटिवेशन आणि हे डिसिप्लिन। मोटिवेशन असं देईल तायडे सर, एका दिवसात व्हिडिओ बापरे, जनार्दन सरांचा व्हिडिओ पाहून असं मोटिवेशन येईल तुम्हाला, असं जाईल आणि असं खाली येईल, पण डिसिप्लिन कन्सिस्टन्सी काम करत असतं, हे नेहमी लक्षात घ्या, आणि ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे त्याचा रिझल्ट जास्त येतो, त्यामुळे मोटिवेशनपेक्षा तुम्ही डिसिप्लिनवर काम करा। मला असं वाटतं की तुम्हाला जर रोज जेवायला मोटिवेशन लागत नाही, तर अभ्यासाला मोटिवेशन लागण्याची सुद्धा गरज भासायलाच नको, तर त्यामुळे तुम्ही मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिनवर काम करा। ठीक आहे, तुम्हाला भेटलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर। आत्ता त्यानंतर सर 25 ऑगस्टची एक्झाम पुढे जाईल का, काही यूट्यूब किंवा टेलिग्राम चॅनल्सवाले सांगत आहे, आता खूप इरिटेट होत आहे सर, पेशन्स नाही राहिलेले आहे, प्लीज काही करा। बघा लक्षात घ्या, सुरुवातीला हा विद्यार्थी विचारतोय की सर 25 ऑगस्टची परीक्षा, मला माहिती आहे आपण एप्रिल महिन्यापासून आता ऑगस्ट महिन्यापर्यंत आलोय, परीक्षा पुढे मागं चाललेली आहे। मित्रांनो, आपल्या हातात आता शेवटी अभ्यास करणंच आहे, तुम्ही दुसरं काही करू शकता का, तुमच्या हातात तेवढी पॉवर आहे का की तुम्ही म्हणाल त्या तारखेला परीक्षा घेऊ शकता, नाही। तर मित्रांनो प्लीज एक तुम्हाला विनंती आहे, अभ्यासच हा पर्याय आपल्याकडे आहे,
तर तुम्ही त्यावर फोकस करा, लक्ष द्या, पॉझिटिव्ह राहा. आणि एक म्हणजे काय ना, कोणी काय म्हणते यापेक्षा लक्ष दिल्यापेक्षा आपल्या रिव्हिजनवर लक्ष द्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. बघा, एक्झाम इथून 2 महिन्यांनी जरी पुढे गेलेली आहे तर आपल्याला परीक्षा द्यायची आहे की नाही, द्यायचीच आहे. असं आहे का की सर नाही 2 महिन्यांना पुढे गेली आहेत ना, तर सर मी काय करणार आहे, मी झेरॉक्स मशीनचं दुकान टाकणार आहे, किंवा पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये मी चहाचं दुकान लावणार आहे. तसं आहे का? नाही आहे ना. तर प्लीज परीक्षेवर फोकस करा, पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला सांगतो तुमचा उद्या तुमचाच दिवस असणार आहे. लक्षात घ्या, पुढे भविष्यात बघा आज आणि लक्षात घ्या, पेशन्स नाही राहत ना तर लक्षात घ्या MPSC मध्ये आले ना तर काही नसलं चालेल, पण पेशन्स फार पाहिजे. आता विद्यार्थी म्हणतोय नाही सर पेशन्स, बघा इथे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर फार चॅलेंजिंग काम असतं. तुम्हाला वाटते एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला पेशन्स ठेवणं म्हणजे तुमची आता MPSC तेच परीक्षा बघताय की नेमकं, आणि हे ते जोपर्यंत तुम्हाला त्या पोस्ट म्हणजे एखाद्याला DYSP व्हायचं आहे, एखाद्या डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, एखाद्याला PSI व्हायचं आहे, त्या प्रकारचा जोपर्यंत तुमचा ॲटिट्यूड डेव्हलप होत नाही ना तोपर्यंत परीक्षा सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही, हे लक्षात घ्या. तर परीक्षेच्या संदर्भातला अभ्यास स्वरूपाचा ॲटिट्यूड डेव्हलप करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि पेशन्स ठेवलंच पाहिजे, कारण का स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. काही महत्त्वाचे कमेंट मी घेतलेले आहे विद्यार्थ्यांचे. इतर काही बरेच कमेंट आहे, काही काही अजून खूप चांगले कमेंट आहेत ते काही घेतले नाही, कारण की काय असतं काही विरोधकही असतात. ठीक आहे, पण ते काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, अतिशय चांगला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा. तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा कमेंट करा, म्हणजे आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला चांगला डाटा देता येईल. आणि रिव्हिजनचा तिसरा आत्ता पुढचा मी घेणार आहोत, आर्थिक घडामोडी आणि एन्व्हायरमेंट संदर्भातल्या घडामोडीवर पुढचं रिव्हिजन लेक्चर लवकरच टाकणार आहेत. तुमचे काही प्रतिक्रिया असतील, काही कमेंट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, मी 100% त्याचं उत्तर देईल. आणि काही जणांचे प्रश्न असतील तर त्यांना असे सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांचे काय नेमके प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला यावर सुद्धा सोल्युशन देईल. मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या. आणि स्टेप अप अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर आम्ही 10% अतिरिक्त सवलत दिली आहे. तर मित्रांनो, आता प्रमोशनल व्हिडिओ एक लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी काय मेसेज करतात, सर मग मधात कधी फोन करतात, सर एक 10% सवलत द्या ना, सर 20% सवलत द्या ना. आणि मधात काय होतं की ते सर्व्हर आणि त्याला 20% सवलत देणं शक्य होत नाही, कारण की ऑनलाईनचा तामझाम खूप मोठा असतो. तर उद्याच्या दिवशी आपण 10% अतिरिक्त सवलत दिली आहे सर्व कोर्सेसवर. तर ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन बॅचेस घ्यायच्या की इतरही कुठल्या बॅचेस घ्यायच्या त्या तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकता. चला, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि असाच खूप जबरदस्त प्रतिसाद आमच्या व्हिडिओ लेक्चरला द्या. थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.